नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला आज आपण वेगळी एक डिझाईन पाहूया। सोपी आणि साधी छोट्याशा काटामध्ये छान डिझाईन बनवून घेऊया। तर पहा, गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची आहे 11.5। अशा प्रकारचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर मी अशा प्रकारे आतल्या साईडला थोडंसं घेऊन अशा प्रकारे गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे। कट करताना पहा, शोल्डरच्या साईडला अर्धा इंच ठेवून पट्टी ठेवून खालच्या साईडनी गळा पूर्ण कट करून घेतला। त्याच्यानंतर ब्लाउज पीसच्या कापडावरती ठेवून घ्यायचं। एक्स्ट्राचे असे दोरे असतात ते कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर कमरेच्या साईडला आपण टिप मारून घेणार आहे। कमरेच्या साईडला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची। 1/2 इंचाची टिप मारायची। त्यानंतर गळा असा वरती पट्टी आपण ठेवल्यामुळे गळा असा फाकत नाही पहा। त्याच्यानंतर टाचण्यांनी पॅक करून घ्यायचा आणि त्यावरती आपण 1/2 इंच एवढं सोडून गळ्याची टिप मारून घेणार आहे। त्यानंतर मधला कापड कट करून घ्यायचे। गळ्याच्या साईडला कोपऱ्यांवरती कट मारून घ्यायचे। गळा पलटी करून घ्यायचा। त्यानंतर कमरेवरती दाबटीप आणि गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। अशा प्रकारे दाबटीप देऊन घ्यायची। काठ इथं जोडून घेणार आहे। त्याच्यासाठी इथे मी मार्किंग करून घेतलं आणि काठ बरोबर केवढे लागतात तेवढे कट करून साईडनी आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घेतली आणि याप्रमाणे काठ मी याच्यावरती बसवून घेतले। अशा प्रकारे काठ बसवून घेतल्यानंतर आता आपण गळ्यावरती लेस बसवून घेणार आहे। ब्लाउजला अशा प्रकारे लेस बसवून घ्यायची। गळ्यावरती असे कोपरे व्यवस्थित येतील असे लेस जोडून घ्यायची। अशा प्रकारे दोन्ही साईडला लेसची टिप मारून घ्यायची। अशा प्रकारे लेस दोन्ही बाजूला मी जोडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण टक्स मारून घेणार आहे ब्लाउजवरती। दोन्ही साईडच्या लेसला आपण दोन्ही बाजूने टिप मारून घ्यायची। एक्स्ट्राचे जे दोरे होते ते कट करून घेतलेले आहेत। मार्क करून 3.5 इंचाचे मी टक्स मारून घेतलेले। अशा प्रकारे ब्लाउजचा गळा आपला तयार झालेला आहे। पहा, छोट्याशा काटामध्ये किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।